आणि जनतेचा कोणावरती विश्वास आहे ते जनतेने आपल्या मॅन्डेटमधनं दाखवलेलं आहे. लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या, त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही, राजीनामे दिले नाही. आता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं. महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. मला आज कुठच्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करायचं नाहीये, परंतु मला वाटतं अंतिम निर्णय हा जनता जनार्दन घेत असते आणि जनतेचा कोणावरती विश्वास आहे ते जनतेने आपल्या मॅन्डेटमधनं दाखवलेलं आहे. ईव्हीएम विरोधात मरकळवाडीमध्ये शरद पवारांसहित सर्व विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करतात. लोकशाहीवरती विश्वास नाही म्हणूनच हे आंदोलन करायचा प्रयत्न केला जात आहे. आपण जर बघितलं असेल तर लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या, त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही, राजीनामे दिले नाही. आता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं, हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडनं होत आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थांवरती असे हेतू आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला मॅन्डेट जो आहे त्याचा कुठेही अवमान व्हायला नाही पाहिजे याची काळजी ही सातत्याने आपण घेणं आवश्यक आहे. ही बाब सत्य आहे की माझ्यावर पण यापूर्वी अनेक लोकांकडनं टीका झालेल्या, परंतु टीका करण्या व्यतिरिक्त त्यांनी कुठचंही काम केलं नाही. कारण मी दिलेला निर्णय असेल किंवा मी दिलेले आदेश असतील ह्याच्यात कुठच्याही प्रकारची त्रुटी दाखवण्यात कोणीही यशस्वी झालं नाहीये. त्यामुळे अशा टीका टिप्पणींवरती मी काही विशेष लक्ष देत नाही. परंतु उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडण्याचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो.